नमस्कार सर्व मैत्रिणींना, भाजी फटाका रेसिपी चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। आपण आज करणार आहोत लाल माठाची भाजी। येथे मी एक पेंडी आणली होती भाजीची, ती मी स्वच्छ धुवून घेतली आणि आता निवडून घेत आहे। अशा प्रकारे सर्व भाजी निवडून घ्यायची। भाजी निवडून झालेली आहे, कोवळी कोवळी भाजी दिसतीये। चला तर आता आपण सुरुवात करूया भाजी करायला। या भाजीसाठी थोडंसं तेल जास्त लागते। येथे मी 2 चम्मच तेल घालून घेतलं आहे। मी एक कांदा कापून घेतलेला होता। जिरे, हिरवी मिरची, लसूण आणि मीठ एवढ्या साहित्यातच करणार आहोत आज आपण भाजी। कांदा टाकायचा परतण्यासाठी। कांदा चांगला परतून घ्यायचा लालसर होईपर्यंत। कमी गॅसवरतीच थोडासा मीडियम गॅसवरती परतायचा। कांदा परतत आलेला आहे। हे बघा, आता परत मी 1 चमचे तेल घालून घेत आहे। लसूण, जिरे आणि हिरवी मिरचीचे काप केलेले होते ते परतून घ्यायचे। लसूण थोडासा जास्त घालायचा। अशा पद्धतीने परतून घ्यायचे। आता भाजी घालून घ्यायची त्यात। ही भाजी कापून देखील घेऊ शकता तुम्ही, पण कापल्यानंतर याची टेस्ट थोडीशी बदलते, त्यामुळे अशीच परतायची ही भाजी। थोडासा मीडियम गॅस करायचा आणि परतून घ्यायची चांगली व्यवस्थित। झालेली आहे परतून भाजी। आता मीठ घालायचं। भाजी परतल्यानंतरच मीठ घालायचं नेहमी। सुरुवातीला भाजी जास्त दिसते आणि परतल्यानंतर थोडीशी होते, त्या अंदाजाने मीठ घालायचं, नाही तर भाजी खारट होण्याची शक्यता असते। परतून झालेली आहे भाजी। आता आपण त्यात 1 वाटी पाणी घालून घेऊया आणि झाकण ठेवून 10 मिनिटे होऊ देऊ त्याला मीडियम गॅसवरती। दहा मिनिटांनंतर बघूया आपण आता भाजी शिजली आहे की नाही। शिजलेली आहे आपली भाजी, हे बघा छान दिसती भाजी, तर तोंडाला पाणी सुटले भाजी बघून। चला तर घरात तुम्ही पण अशाच प्रकारे भाजी करून बघा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेअर करत राहा। मधुमेहाच्या रुग्णासाठी आणि रक्तवाढीसाठी घरात नक्की करून पहा ही भाजी। भाकरी सोबत खाऊ शकता तुम्ही। चला तर व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा।
बाय.